साधारणतः 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास आम्हाला फोन आला होता की चोपडा शहरातील जैन कॉलनी भागात 3 इसम एका 4 चाकी गाडीतून आलेले आहेत आणि त्यातील ते 3ही इसम हे अन्न व औषध प्रशासन या विभागात कार्यरत असून गुटखा यातील जे फिर्यादी आहे जितेंद्र गोपाल महाजन हा गुटखा विक्री करतो आणि आपल्यावरती गुटखा विक्री वगैरे करायची नसेल तर त्यांनी 5 लाख रुपये खंडणीची रक्कम मागितली होती. यातील फिर्यादी यांनी सदरची खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ती कारवाई टाळण्यासाठी यातील फिर्यादींनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये यातील जे 2 आरोपी आहेत त्यातील एक आरोपी त्याचं नाव राहुल शिवाजी देवकाते व दुसऱ्याचं नाव अविनाश चौरे असं असून हे दोनही आरोपी सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्याचं नाव विनायक चौरे आहे. हे दोनही आरोपी सोलापूर येथील असून त्यांच्याकडे खात्री करता ते फूड अँड ड्रग्ज या विभागात अन्न औषध प्रशासनात या विभागात कार्यरत असल्याबाबत कुठलेही त्यांनी ओळखपत्र व काही कागदपत्रे सादर केलेले नाहीत. त्यामुळं सदर दोनही आरोपी आणि पळून गेलेला तिसरा आरोपी हे तिन्ही अन्न व औषध प्रशासनात आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतर ते नसल्याने त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भादवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सर, हे जे आरोपी आहेत यांच्यावर अजून काही गुन्हा दाखल झालेले आहेत आणि कोणाचं काही नाव वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेत्यांचं कोणाचं नाव घेतलेलं काही? यातील जो मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकाते म्हणून हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर 2-3 गुन्हे दाखल आहेत. त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत, परंतु त्याच्यावरती 2-3 गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर, याच्यामध्ये कोणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का? यातील हा राहुल शिवाजी देवकाते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला आहे. तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देवकाते आहे हा मागील 2 ते 3 महिन्यांपासून रुग्ण निवेदनात असल्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे. त्याची खात्री करणे अद्याप बाकी आहे. सर, काही मुद्देमाल वगैरे जप्त केलं का त्यांच्याकडून? नाही, मुद्देमाल वगैरे काही जप्त केलेलं नाही. त्यांचं ओळखपत्र फक्त त्यांच्या अंगझडतीमध्ये मिळालेलं आहे.